नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी मीन राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. मीन राशींच्या व्यक्तींना डाव्या कानामध्ये या महिन्यात काहीतरी त्रास दिसून येतो किंवा त्यांच्या डाव्या डोळ्यामध्ये काहीतरी त्रास दिसून येतो. असं जर काही पाहिलं किंवा आपल्याला जरा जरी शंका आली तरी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे जे निमित्त आहे या निमित्ताने पुढे काहीतरी मोठं उद्भवू शकतं. म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असा सल्ला मी या ठिकाणी मीन राशीच्या व्यक्तींना देत आहे. त्याचप्रमाणे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे अशा व्यक्तींनी विशेषतः आपल्या संयम किंवा आपला राग जो आहे तो राग कुठेही व्यक्त होऊ देऊ नका आणि संयमाने पाळा, तर त्यांना उच्च दाबाचाही त्रास होणार नाही. काही प्रसंग असे घडू शकतात की ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर होऊ शकतं, पण जे टाळण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतं. त्याचप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पती पत्नींची दोन वेगवेगळे ओपिनियन साधारण प्रत्येक वेळेला येत जाते, पण त्यामुळेही त्रागा करून घेऊ नये किंवा त्यामुळेही आपण राग करून घेऊ नये की ज्यामुळे आपल्या हाय ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो. कारण हा महिना असा आहे की दोन व्यक्तींची दोन मतं हे ठरलेलंच आहे आणि ती एकमेकांच्या अगदी विरोधात असतील तर त्याचा त्रागा किंवा तो स्ट्रेस आपल्याला येऊ शकतो आणि त्याने प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. तर ही गोष्ट आपण सहज टाळणं आपल्या हातात आहे, ती आपण टाळण्याचा प्रयत्न करा. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या घरगुती कारणासाठी आपल्याला काही खर्च करावा लागेल. म्हणजे रिन्युवेशन घरामध्ये किंवा काही फर्निचर घेणे किंवा काही गोष्टींना बदलून नवीन घेणे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या या महिन्यात होणार आहेत आणि त्या कराव्या लागतील. कारण त्या बऱ्याच महिन्यांपासून पेंडिंग आहेत असं या महिन्यात दिसत आहे. त्यामुळे ते या महिन्यात तुम्ही करा की ज्यामुळे एक पेंडिंग काम होऊन जाईल आणि सगळ्यांचं वातावरण घरातलं चांगलं राहील. उद्योगधंद्यामध्ये ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे लोक आहेत त्यांना अचानक कोणाची तरी मदत मिळेल, म्हणजे की ज्याची अपेक्षा केली नव्हती अशा ठिकाणून आपल्याला मदत येईल. त्यात सरकार हे एक निमित्त असू शकतं. म्हणजे सरकारी मदतीची आपण जर काही महिन्यांपासून अपेक्षा करत असाल तर ती मदत तुम्हाला अचानक ह्या महिन्यात तुमच्यापर्यंत येईल. कारण काही वेळेला असं असतं, आपण एखाद्या मदतीसाठी प्रयत्न करतो पण ते होत नाही असं वाटलं की आपण फॉलोअप सोडून देतो. ते काम सरकारकडून तुमचं अचानक होईल किंवा त्या योजनांमध्ये लाभ तुम्हाला मिळू शकेल. तर ह्याचा एकदा पाठपुरावा करा आणि तुम्ही त्यात कुठे कमी पडत नाही आहेत ना किंवा तुमची ही संधी चुकत नाही आहे ना हे एकदा बघून घ्या, असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या मित्रमंडळी आणि आपले हितचिंतक यांची तुम्हाला या महिन्यात मदत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही शब्द टाकावा आणि तरी हो म्हणावं इतकं सहज एखादं काम होऊ शकतं. मग ते आर्थिक बाबतीत असो, प्रत्यक्ष शारीरिक मदत असो किंवा कोणत्याही प्रकारची मदत असो, ते अगदी सहज घडेल किंवा त्यांची मदत तुम्हाला मिळेल असं दिसतंय. म्हणजे त्या बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात असंही दिसतंय. तर ही मदत तुम्ही घ्या आणि त्याचा अवश्य स्वतःसाठी लाभ घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा उच्च शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये स्वतःला कमी लेखू नका. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण गृहीत धरतो हे मला जमणारच नाही किंवा मी करू शकेन की नाही, अशी शंका अजिबात घेऊ नका. निर्भीडपणे तुम्ही तुमचं काम जे आहे ते करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होणार आहात असा योग तुमच्या कुंडलीमध्ये दिसतोय. त्यामुळे तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. तुमचा जो सहभाग आहे तो प्रत्येक परीक्षामध्ये, ओरलमध्ये असो, स्पर्धेमध्ये असो, तो अवश्य सहभाग तुमचा येऊ द्या. कलाकारांना हा महिना विशेष करून त्यांची वाहवा होणारा महिना आहे. त्यांची जी काही कला सादर करतील त्या कलेमध्ये त्यांना उत्कृष्ट प्राईजसुद्धा मिळू शकतं, बक्षीस मिळू शकतं आणि त्याची सुद्धा वाहवा होऊ शकते. विशेषतः नृत्य
आणि असे फिजिकल असे जे काही आविष्कार असतात कलाक्षेत्रातले मंडळी, त्यांना या महिन्यामध्ये वाहवा होईल किंवा त्यांना बक्षीस पात्र ते ठरतील असं या महिन्यामध्ये दिसून येत आहे. आध्यात्मिक बाबतीत जर म्हटलं तर आर्थिक ओढीमुळे तुम्ही तुमच्या अध्यात्माकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं. म्हणजे व्यावहारिक कारणामुळे तुमच्या अध्यात्माकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. पण तसं होऊ देऊ नका, कारण तो एक वेगळा आनंद आहे आणि तो तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला आर्थिक येणार आणि जाणार, पण आनंद हा कायमचा असणार आहे. म्हणून तुम्ही आध्यात्मिक आनंद मिळवायचा प्रयत्न जास्तीत जास्त या महिन्यात करा आणि तुमची वेळ त्यासाठीची आहे ती चुकवू नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आपले हितशत्रू आणि गुप्त शत्रू काही खालच्या थरावर जाऊन तुम्हाला त्रास देऊ शकतात या महिन्यात. त्यासाठी मी उपाय तुम्हाला सांगणारच आहे, पण अशा शत्रूंपासून आपला बचाव करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपायाची आवश्यकता आहे. तो उपाय तुम्ही करायचाच आहे. पण असे शत्रू जर तुमचे असतील तर त्यापासून 4 पावलं अगोदरच लांब राहा आणि त्यांना वाढायला वाव देऊ नका. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात त्यांचं उत्पन्न जे आहे ते अतिशय चांगलं राहील. त्यांना मी पूर्वी सांगितलं आहे, त्यांना कुठून तरी मदतसुद्धा पूर्वी केलेल्या याचनेसाठी मदत मिळू शकेल या महिन्यात, असंही या महिन्यात दिसून येत आहे. आणि उत्पन्न तुमचं जे आहे ते चांगलं राहील, अपेक्षेप्रमाणे राहील, असंही या महिन्यात दिसून येत आहे. मीन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात दररोज संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र नावाचं जर स्तोत्र वाचलं तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या सुलभ होतील आणि संकट टळतील. म्हणून हा उपाय त्यांनी या महिन्यात अवश्य करावा, हाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देईन. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.